कोकण म्हटलं की आंबा, काजू आणि कोकम हीच प्रमुख ओळख. मात्र बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतीत नवीन प्रयोग करण्याची गरज निर्माण झाली असताना खेड तालुक्यातील वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग करून कोकणातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला. थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर भारतातील डोंगराळ भागात सफरचंदाचे उत्पादन घेतले जाते. मात्र आता कोकणातील उष्ण आणि दमट हवामानातही सफरचंदाची लागवड यशस्वी होऊ शकते, हे आप्पा कदम यांच्या प्रयोगातून सिद्ध झाले. नमस्कार मंडळी. कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो कोकणातला हापूस आंबा, फणस, करवंद, जांभूळ, कोकम, नारळ आणि पावसाळ्यातली भातशेती. परंतु आज जर मी म्हटलं की तुम्हाला येत्या काही दिवसात कोकणात पिकवलेली सफरचंद खायला मिळणार आहेत, तर आपला विश्वास बसेल का? परंतु ही एक नवीन क्रांती नक्कीच कोकणात घडून येत आहे आणि त्याची सुरुवात वेरळ येथील प्रगतशील शेतकरी श्री सदानंद कदम उर्फ आप्पा कदम यांनी याची सुरुवात देखील केलेली आहे. आज आपण आलो आहोत वेरळ येथील त्यांच्या शेतीवर, जिथे त्यांनी 200पेक्षा जास्त अशी ॲपलची रोपं लावलेली आहेत आणि आपण बघू शकता की त्यांना सफरचंद देखील आलेली आहेत. ती झाडं आता फळांवर आणि फुलांवर आलेली आहेत. तर ही किमया घडली आहे आपल्या येथील शेतीतील जे संशोधक आहेत त्यांनी थंड हवेच्या ऐवजी आता उष्णकटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल आपण क्लायमेट जे म्हणतो, तर इकडे साऊथ साईडला देखील होणाऱ्या या जाती आहेत, प्रजाती आहेत ज्या निवडून काढलेल्या आहेत. ही ॲना नावाची व्हरायटी आहे ॲपलची. तशीच एक हर्मन 99 ही देखील एक व्हरायटी आहे. ॲना नावाची ही इस्रायलमध्ये डेव्हलप झालेली व्हरायटी आहे 1959 साली. तर ही जवळजवळ 45 डिग्रीपर्यंत देखील जगू शकते. नुसती जगू नाही शकत, तर अतिशय चवीची अशी फळं देखील देते. तर आपल्याकडे आता जे बदलणारं क्लायमेट आहे, वातावरणीय बदल जे होत आहेत, आपण बघतो आहे वर्षानुवर्ष पावसाचं शेड्यूल देखील डिस्टर्ब होतं आहे. तसंच जे वाढलेलं टेम्परेचर आहे, तर ह्या सगळ्याला सामोरं जायचं असेल आणि टिकायचं असेल, तो कोकणाने आता असे वेगवेगळे पर्याय निवडून काढले पाहिजेत आणि त्याची सुरुवात नक्कीच सदानंद कदमजी यांनी इथे केली आहे, करून दाखवली आहे. तर सर्वांना आव्हान आहे की या नवीन प्रयोगाचे सर्वांनी स्वागत करावे आणि त्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्की वेरळ येथील त्यांच्या शेतीवर व्हिजिट करावी. थँक्यू.